हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं आपल्या केमिस्ट्री स्टडीमध्ये स्वागत आहे. आपण फिजिकल केमिस्ट्रीला म्हणजे तुम्हाला हा MScला सब्जेक्ट आहे. सेमिस्टर सेकंडला मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपी म्हणून एक चॅप्टर आहे तुम्हाला. त्याच्यामधनं आपण रमन स्पेक्ट्रोस्कोपी अँड इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रोस्कोपी कंप्लीट केलं आहे. आपण IR स्पेक्ट्रोस्कोपी बघतो आहे. ह्यामध्ये पण आपण सिम्पल हार्मोनिक अनहार्मोनिक ऑक्सिडेटर पाहिले आहेत आणि जसं ब्रॉन ॲप्रॉक्सिमेशन पण पाहिलं आहे आणि जसं कार्बन मोनॉक्साईडचा स्पेक्ट्रम पण पाहिला. ओके, जे क्वेश्चन विचारायला तेच बघतो आहे. ठीक आहे, मग तुम्हाला क्वेश्चनमध्ये असं विचारलं जाऊ शकतं, व्हायब्रेशन ऑफ पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल, फंक्शन ऑफ व्हायब्रेशन अँड देअर सिमेट्री. आता ह्यावरती क्वेश्चन कसा विचारला होता, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ नॉर्मल मोड व्हायब्रेशन ऑफ द मॉलिक्यूल किंवा एक्सप्लेन व्हाय द सिमेट्रिक बेंडिंग ऑफ CO2 अँड H2O आर IR ॲक्टिव्ह. कशा प्रकारे दाखवतात बुवा म्हणजे ॲक्टिव्ह दाखवतात की नाही ते तुम्हाला विचारलं आहे. आणि किंवा डिस्कस द फंडामेंटल व्हायब्रेशन ऑफ द पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल विथ सुटेबल एक्झाम्पल देऊन तुम्ही हा कन्सेप्ट करा. ठीक आहे, एक्सप्लेन दिस फंडामेंटल व्हायब्रेशन किंवा स्केच अँड एक्सप्लेन द मोड ऑफ व्हायब्रेशन ऑफ CO2 अँड H2O मॉलिक्यूल. तुम्ही जरा हा एकदम सिमिलर टॉपिक आहे. याच्यामध्ये आपण H2O आणि CO2चं तुम्ही मॅथच्या आपण कशामध्ये पाहिलं होतं, रमन स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये तुम्ही बघितलं म्युच्युअल एक्सप्लोजन म्हणून टॉपिक बघितला आहे ना, त्यामध्ये आहे. तुम्हाला हेच एक्झाम्पल घेतले आपण तिथेही क्लिअर केलं आहे. आपण इथंही बघून घेऊयात IR स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये. म्हणजे तुम्हाला फक्त तिथं रमनमध्ये विचारलं की तो कसा दाखवतो, ॲक्टिव्ह दाखवतो, इनॲक्टिव्ह कशामध्ये दाखवतो. ठीक आहे, आता तुम्हाला इथं IR विचारलेलं तर तुम्ही IRमध्ये कसं दाखवणार. ठीक आहे, आता स्टार्ट करण्याच्या आधी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही क्युरीज असतील तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चला आता आपण स्टार्ट करूया. आता बघा, तुम्ही एखादा कुठला तरी मॉलिक्यूल घेतला. आता इथं त्यांनी दिलं आहे, ठीक आहे, दिलं यांनी आणि CO2 आणि H2O दिलं आहे आणि ते दाखवायचं आपल्याला की तो IR ॲक्टिव्ह दाखवते की नाही दाखवत आहे. ठीक आहे, आता बघा एखादा कुठला तरी मॉलिक्यूल दिला आहे म्हणजे कंटिन्यू ऑफ द एन ॲटम म्हणू शकतो आपण त्याला. ठीक आहे, वी कॅन रेप्रेझेंट टू द पोझिशन ऑफ द ॲटम स्पेसिफाईंग द 3 कोऑर्डिनेट्स. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 3 कोऑर्डिनेट्स कुठले कुठले आहेत, XY Z आहेत, बरोबर ना, XY आणि G. ओके, आता बघा ह्या X आणि YZमध्ये तुम्हाला हे 3 कोऑर्डिनेट माहिती आहे. आता तुम्हाला काय सांगितलं की एन ॲटम तुम्ही जो पण मॉलिक्यूल देणार तुम्हाला एन ॲटम, म्हणजे तुम्ही जसं म्हणू शकता की आता 3 कोऑर्डिनेट झाले म्हणजे 3n असं तुम्ही म्हणू शकता. म्हणजे हा तुम्हाला जसं फ्रीडम म्हणजे तुम्ही हा म्हणू शकतात की तुमचा जो पण आहे डिग्री ऑफ फ्रीडम आहे. ठीक आहे, आता बघा पुढच्या टॉपिकमध्ये तुम्ही काय करणार आहे. मग नेक्स्ट टॉपिकला जस्ट तुम्ही consider a molecule containing nitrogen atom. We can refers into the position of the each atom by specifying the 3 coordinates XYZ. The total number of coordinates किती झाले, 3 झाले, बरोबर ना, XYZ डिग्री ऑफ फ्रीडम. आता बघा याच्यावर लिनियर आणि नॉन लिनियर तुम्ही जस्ट कसं काउंट करणार आहे की आता बघा मला 3 कोऑर्डिनेट आर द फिक्स, म्हणजे यांची बॉन्ड डिस्टन्स पण फिक्स असणार आहे आणि बॉन्ड अँगल पण फिक्स असणार आहे. ठीक आहे, आता बघा तुम्ही जर एखादा मॉलिक्यूल घेता 3 डायमेन्शनल ऑफ द म्हणजे त्याचं विदाउट चेंज ऑफ द शेप. आता तुम्ही जेव्हा एक्झाम्पल बघणार तर तुम्हाला इझी लक्षात येईल की हे जी पण रूल दिलेत ते की मॉलिक्यूल इज फ्री टू मूव्ह इन 3 डायमेन्शनल स्पेसिंग विदाउट द चेंज ऑफ द शेप. दॅट म्हणजे स्टेटमेंट ऑफ द 3 कोऑर्डिनेट व्हॅल्यू. दिस ट्रान्झिशनल मुवमेंट यूज द 3n डिग्री ऑफ फ्रीडम लेवल 3 मायनस म्हणजे 3n-3 द रोटेशनल इज नॉन लिनियर मॉलिक्यूल कॅन बी रिसॉल्व इन द कंपोनंट 3 परपेंडिक्युलर ॲक्सिस. आता त्या कशा प्रकारे दाखवता येतात ते बघून घेऊयात आपण, म्हणजे तुम्हाला इझी लक्षात येईल. आता बघा जस्ट नॉन लिनियर आणि लिनियरमध्ये तुम्ही कसं म्हणू शकता की तुम्हाला किती हे दिलेले आहेत त्याच्यावरून तुम्ही राईट डाऊन करू शकता. आता सपोज तुम्हाला 2 म्हणजे 2 नंबर ऑफ द ॲटम दिले असतील. ठीक आहे, फ्री आता किती आले 5 - 2 म्हणजे 3, म्हणजे हा जस्ट तुम्हाला ऑड नंबर वाटतो, म्हणजे तुम्ही हा काय सांगू शकता की नॉन लिनियर मॉलिक्यूल सांगू शकता. ठीक आहे, आणि जर सपोज तुम्हाला दिलं असेल की जर तुमच्याला दिलं असेल की 3 - 2 म्हणजे तुमचं जस्ट व्हॅल्यू जर आता ही ऑड नंबरमध्ये येते म्हणून तुम्ही नॉन लिनियर म्हटलं. आणि जर तुम्हाला जर इव्हन नंबरमध्ये दिसत असेल तर तुम्ही काय म्हणू शकता इझिली की तो लिनियर आहे. ठीक आहे, ती कुठली पण असू शकतो व्हॅल्यू की 3n-1 दिला असेल तर मग किती आले 2 म्हणजे तो लिनियर आला. इट्स ओके, तुम्ही असं जस्ट सांगू शकतात, बरोबर की नाही. आता तुम्हाला हेच तुम्ही ह्या रूलमध्ये दिलेलं आहे तेच तुम्ही राईट डाऊन केलं. ठीक आहे, आता डायॲटॉमिक आता कुठला तरी एक म्हणजे आता जस्ट एक्झाम्पल दिलं आहे, एक्झाम्पलवर आपण इझिली तुमच्या लक्षात येईल. आता बघा 2n-5 म्हणजे 3 आला नॉन लिनियर आणि 2n म्हणजे 4 - 2 किती झाले 3, बरोबर ना.
म्हणजे हे नॉन लिनियर आलेत आणि तुम्ही बॉन्डिंग मोशन आता बघा तुम्ही 3n-5 केले तर म्हणजे इथे किती आले 2 आले म्हणजे n इज इक्वल टू 2 आले बरोबर ना 5 - 3 2 आलं ना म्हणजे देर इज द वन फंडामेंटल व्हायब्रेशन फॉर द डू नॉट गेट एनी इन्फॉर्मेशन ऑफ द प्रेजेन्स अँड ॲब्सन्स द इंटेन्सिटी ऑफ द ओव्हरटोन व्हायब्रेशन गोट द अनहार्मोनिसिटी. ठीक आहे आता ती कशा प्रकारे होते ते बघून घेऊयात. ठीक आहे आता बघा बरोबर आलं आपलं 4 - 2 किती झाले 2 जोडले ना म्हणजे लिनियर आलेला आहे हा. ठीक आहे आता बघा जसं कसं आपण जसं एक्झाम्पल घेतलं आहे डायॲटमिक मॉलिक्युलचं एक्झाम्पल. डायॲटमिक म्हणजे काय 2 टाईप ऑफ द डिफरंट ॲटम्स झाले. ठीक आहे आता जसं तुम्हाला H2 आणि CO2 त्यांनी जर एक्झाम्पल दिलं असेल तर इट्स ओके त्यात काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे जर नाही दिले तर तुम्हाला ते कन्सिडर करावं लागेल जे पण एक्झाम्पल असेल ते. आणि जसं तुम्हाला H2चं स्ट्रक्चर तुम्हाला सर्वांना माहिती की ह्या प्रकारे आपण राईट डाऊन करतो. ओके आता त्यांनी सांगितले कन्सिडर द H2 मॉलिक्युल इज नॉन लिनियर ट्रायटॉमिक मॉलिक्युल कारण की त्याची जी का म्हणून हे दाखवत येतो की काय अलाउ द व्हायब्रेशन ऑफ द. आता बघा याच्यामध्ये काय दिलं की तुम्हाला 3 नंबर ऑफ ॲटम दिला म्हणजे तुम्हाला जसं आधी सांगितलं की किती दिलेले आहेत ॲटम म्हणजे 3 दिलेले आहेत बरोबर ना. आता तो पासिंग होतो म्हणजे जसं तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो म्हणजे आपण हे केलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला इथे लक्षात येईल बघा ह्या 3 टाईपचे आपण मोड काढले आहेत. ठीक आहे आता बघा H2 मॉलिक्युल आता तो सिमेट्री दाखवतो कसा दाखवतो ते बघणार आहे. आयन स्पेक्ट्रम आयानुसार तो ॲक्टिव्ह दाखवतो की इनॲक्टिव्ह दाखवते ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे आता बघा H2 मॉलिक्युलचं हे तुमची जस्ट तुम्ही इथनं रे पास केला. ठीक आहे आता C2 एक्सिट जस्ट तुम्हाला लक्षात येण्यासाठी सांगते मी. तर हा तुमचा H2 मॉलिक्युल आहे. ठीक आहे मग त्याच्यानं C2 एक्सिस पास आउट केला आहे. ओके आता बघा तुम्ही आता सिम्पल काय करणार आहे की याला ह्या साईडनं होणार आहे आणि ह्या दोघांनी ह्या साईडनं म्हणजे हा जस्ट सिमेट्रिक स्ट्रेच मोड झाला. ठीक आहे जस्ट तुम्ही जस्ट ह्या साईडनं ओढतायत आणि हे दोघेही ह्या साईडनं ओढतायत म्हणजे काय होतं आहे या साईडने स्ट्रेच करतात म्हणजे जस्ट स्ट्रेचिंगमध्ये जाते हे. ठीक आहे म्हणजे हा सिम्पल पॅरलल होणार. आता हा सिमेट्रिक बेंड आता बेंड करणं म्हणजे काय हा जो ओ आहे तो तुम्ही जस्ट खाली हे करतायत आणि हे दोघी हायड्रोजन काय आहेत दोघी वरच्या साईडने ओढतायत. ठीक आहे V2 इज पॅरलल सिमेट्रिक बेंड टाईप होऊन जाईल कारण की तो बेंडिंगमध्ये जातो आहे ना बरोबर. आणि थर्ड आहे तुमचा आला सिम्पल. आता बघा असिमेट्रिक स्ट्रेचिंग म्हणजे परमनंट का म्हणून तर बघा तुम्ही ह्या साईडने ऑक्सिजन ह्या साईडने होणार हायड्रोजन ह्या साईडने होणार आणि हा जस्ट या साईडने जस्ट बेंड करणार कॉम्प्रेसमध्ये जाणार. ठीक आहे म्हणजे मग काय होईल तुम्हाला असिमेट्रिक स्ट्रेचिंगमुळे दाखवणार. ठीक आहे आता बघा इथं 30 थेरी राईट डाऊन केली आपण जे पण आता ह्या जे पण बोलले ते द ॲरो अटॅच टू द ईच ॲटम शोईंग द डायरेक्शन ऑफ इट्स मोशन ड्युरिंग द हॉप ऑफ द व्हायब्रेशन तुम्ही जस्ट सिम्पल हाफ कन्व्हर्शनमध्ये केलं आहे. ठीक आहे ईच मोशन इज डिस्क्राइब द स्ट्रेचिंग अँड बेंडिंग डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ चेंज ऑफ द मॉलिक्युल शेप. आता तुम्ही जर स्ट्रेच आणि बेंड केलं ठीक आहे त्याच्यामुळे काय झालं नेचर ऑफ द चेंजमध्ये मॉलिक्युलमध्ये शेपमध्ये चेंजिंग झालं. ठीक आहे इट इज द 3 व्हायब्रेशनल मोशन इट इज कॉल्ड एज नॉर्मल व्हायब्रेशन ऑफ द 3 मॉलिक्यूल. म्हणजे आता काय सांगितलं की H2 मॉलिक्यूल इज कन्सिस्ट एलिमेंट ऑफ द सिमेट्री डॅश लाईन काय इंडिकेट करतो अबो द फिगर इज बायसेक्ट H2 अँगल. ठीक आहे आता जे बघितलं तुम्ही ते हे फिगर मी पुन्हा दाखवत नाही तुम्हाला इझिली लक्षात आली म्हणून मी फक्त जस्ट जे पण तुम्हाला ते आत्ता सांगितलं तेच तुम्ही थेरीमध्ये राईट डाऊन करताय. ठीक आहे इफ द वॉटर मॉलिक्यूल आर पास टू द C2 एक्सिस ऑफ द वॉटर मॉलिक्यूल रोटेट इन टू द 180 degree देन द फायनल अँड इनिशियल स्ट्रक्चर इज सेम. H2 हॅज द ओनली वन रोटेशन इज C2 एक्सिसने तो रोटेट होतो. ठीक आहे आणि इन फिगर A इफ यू रोटेट द व्हायब्रेटिंग मोड्स इन 180 द व्हायब्रेशन क्वाईट अनचेंज अननोन सिमेट्रिक स्ट्रेचिंग. फिगर बी मध्ये दाखवते की बेंडिंग व्हायब्रेशन आर ऑल्सो सिमेट्रिक आणि जसं सी मध्ये दाखवतोय आणि फिगर सी मध्ये काय दाखवतं की रोटेशन ऑफ द स्ट्रेचिंग मोशन इज C2 एक्सिस प्रोड्यूस इन द व्हायब्रेशन इज द अँटीफेज विथ द ओरिजिनल दिस इज मोशन असिमेट्रिक रेशिंग म्हणजे जस्ट एका साईडने जास्त होणार आणि एका साईडने कॉम्प्रेस करणार आणि एक साईड कुठून तरी तुम्ही ती जसं हे करणार आहे तर मग जस्ट ते असिमेट्रिक नेचर होऊन जाईल बरोबर ना. अशीच होती ना तुमची जस्ट लास्ट हायड्रोजन म्हणजे तुम्ही काय करतो त्याच्यामध्ये ह्या साईडनं होणार ऑक्सिजन हा जसं असं होणार आणि हा जसं कॉम्प्रेस करणार तर तुम्हाला काय मिळणार आहे जसं म्हणजे असिमेट्रिक टाईप नेचर आपल्याला जसं याच्यावरच लक्षात येते की तुम्ही याला सिम्पल असिमेट्रिक स्ट्रेचिंग होऊ शकता. ठीक आहे आता बघा जसं तुम्हाला CO2 दिलेला आहे कार्बन डायऑक्साईड दिलं आहे आता कार्बन डायऑक्साईडचं तुम्ही इझिली आता करू शकता. कार्बन डायऑक्साईडचं स्ट्रक्चर ह्या प्रकारे लिहितो आपण बरोबर की नाही अशाच टाईपने हे करतो. तुम्ही सिमेट्री ऑफ द एलिमेंट तुम्ही जेव्हा चॅप्टर बघितलं असेल तर तुम्हाला इझिली लक्षात येईल तुम्हाला हे कशामध्ये तुमचं की
तुम्हाला सिमेट्री ऑफ द इलिमेंट कशामध्ये होतं, स्टेरिओकेमिस्ट्रीमध्ये होते ना ती. त्याच्यामुळे तुम्ही ते सगळे ग्रुप इलिमेंट वगैरे काढले तर त्याच्यामधनं तुम्हाला इझिली लक्षात येईल की आपण या आधीच तिथं सांगितलेलं आहे. ठीक आहे, सी इन्फिनिटी जस्ट D2H इन्फिनिटी म्हणजे D2H म्हणजे हॉरिझॉन्टल व्हर्टिकल वगैरे सगळे पॉईंट ग्रुप बघितले तर तुम्ही त्या तुम्हाला ते सगळं माहिती की ते कसं आलेलं आहे. ठीक आहे, हा काय तुमचा सी इन्फिनिटी एक्सिस. ठीक आहे, आता बघा ह्या 3 प्रकारे तुम्ही ती मॉलिक्यूल जस्ट राईट डाऊन करणार. ठीक आहे, आता फर्स्ट राईट डाऊन करणार सिमेट्रिक स्ट्रेच. सिमेट्रिक स्ट्रेच म्हणजे काय, जस्ट तुम्ही कार्बन आहे आणि हे ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन जस्ट ह्या टाईपने तुम्ही दोघी ह्या साईडने तुम्ही होणार तर तुम्ही जस्ट स्ट्रेचिंग मोडमध्ये जाईल. आता बघा असिमेट्रिक स्ट्रेचिंग म्हणजे काय, तुम्ही जस्ट हे बघा एक फक्त ऑक्सिजन तुम्ही होडतायत आणि हे दोघी काय करतात, तुम्ही कार्बन आणि ऑक्सिजन काय करतात, जस्ट तुम्ही फक्त जवळ आणण्याचा प्रयत्न म्हणजे कॉम्प्रेस करण्याचा प्रयत्न करता. ठीक आहे, आणि बघा हे बेंडिंगमध्ये चाललं जातं कारण की बेंडिंगमध्ये काय, कार्बन तुम्ही जस्ट खाली पुलअप आणि ऑक्सिजन जस्ट वरती तुम्ही त्याला मोडताय. ठीक आहे, म्हणजे बेंडिंगमध्ये. आता ही स्थिती तुम्हाला राईट डाऊन करायची. ठीक आहे, आता बघा तुम्ही पुढे राईट डाऊन केलं आहे की कन्सिडर द लिनियर ट्रायटॉमिक मॉलिक्यूल आला CO2 विच इज द नॉर्मल व्हायब्रेशन शोन इन फिगर. फॉर दिस मॉलिक्यूल देर आर द 2 डिफरंट सेट ऑफ द सिमेट्री and the infinite number of the two-fold axis in passing through the center at the right angle to the bond direction. इन्फिनिटी फोल्ड एक्सिस म्हणजे सी इन्फिनिटी पासिंग, हा इन्फिनिटीचा साईन आहे. ठीक आहे, पासिंग टू द बॉन्ड एक्सिस इट सेल्फ विथ द डिफरंट व्हायब्रेशनल आर शोन इन द फिगर. ओके, फोर्थ लिहिणार तुम्ही द सिमेट्री अँड सिमेट्रिक स्ट्रेचिंग मोड जे लाल दाखवले तुम्ही आर सेल्फ एव्हिडन्स द सिमेट्रिक स्ट्रेचिंग प्रोड्युसिंग नो चेंज इन द डायपोल मुवमेंट. म्हणजे डायपोल मुवमेंट काय असतं त्याच्यात चेंजिंग होत नाही, म्हणजे तो 0 आहे. सो दॅट द व्हायब्रेशन आर द IR ॲक्टिव्ह दाखवतो. कसा दाखवतोय तो, म्हणून तो IR ॲक्टिव्ह दाखवतो. फॉर द लिनियर ट्रायटॉमिक मॉलिक्यूल इक्वल टू 2 म्हणजे किती आलं तुमच्याला, हे जस्ट लिनियरमध्ये आलं बरोबर ना. म्हणजे हा जस्ट इमेज तुम्हाला मी आधी सांगितलं वी शुड एक्सटेंड the vibration bending vibration with the oxygen atom molecule is out of the plane. ओके, तुम्हाला एवढंच राईट डाऊन केलं आहे. पॉलिएटॉमिक दिलेला असेल तर ठीक आहे, तुम्ही एवढं राईट डाऊन केलं तरी तुम्हाला मार्क्स मिळतील. ओके, पुढच्या टॉपिकला आपण पुढे डिस्कस करणार आहे. डायॲटॉमिक रोटेटर बघणार आहे. फक्त तो एक लास्ट पॉईंट बाकी आहे. ओके, जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.